राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांविषयी केलेल्या विधानानंतर आता भाजपकडून जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला। माझ्यासोबत भाजपचे पुणे शहराचे माजी अध्यक्ष जगदीश मुळीक आणि पुणे शहराचे शहराध्यक्ष धीरज घाटे आहेत। जगदीशजी, काय सांगाल जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या वक्तव्यानंतर? जितेंद्र आव्हाड हा लायकी नसणारा व्यक्ती आहे। केवळ मतांच्या लाचारीसाठी तो प्रभू श्री रामचंद्रांबद्दल अनुद्गार काढतोय। हे भारतीय जनता पार्टी म्हणून कुठलाही कार्यकर्ता सहन करणार नाही। आम्ही त्याच्या या वक्तव्याची निंदा करतो, त्याचा निषेध करतो। अशा प्रकारे वक्तव्य करून कोणालाही राजकीय फायदा होणार नाही। आता सगळे हिंदू धर्मीय जितेंद्र आव्हाडच्या विरोधात आहेत आणि या इलेक्शनमध्ये सगळे हिंदू धर्मीय त्या जितेंद्र आव्हाडला त्याची जागा दाखवतील, त्याची लायकी दाखवतील। आणि पुणे शहरामध्ये आज धीरजजींनी जाहीर केलं, आमचे अध्यक्ष धीरजजी घाटे, पुणे शहरामध्ये जितेंद्र आव्हाड आल्याच्या नंतर त्याचा योग्य तो समाचार इथले कार्यकर्ते घेतील। जगदीशजींनी सांगितलं आणि धीरजजी तुम्ही जाहीरही केलंय की जितेंद्र आव्हाडांना पुण्यात फिरू देणार नाही। आता नेमकी काय भूमिका भाजप आणि भाजपचे कार्यकर्ते घेणार? तमाम हिंदू धर्मीयांच्या भावना असणारं, श्रद्धास्थान असणारं प्रभू श्रीराम हे आमचं दैवत आहे आणि त्यांच्याबद्दल अनुद्गार काढणं, चुकीची विधानं करणं, ज्या मुस्लिम मोहल्ल्यातनं मुंबऱ्यामधनं हा जितेंद्र आव्हाड जितुद्दीन निवडून येतो त्या मुस्लिमांचं लांगुल चालन करण्यासाठी अशा पद्धतीने विधानं करतो। आणि हे विधान करत असताना स्वतःला जाणते राजे म्हणवणारे शरद पवार हे व्यासपीठावरती होते। हिंदूंची अस्मिता, हिंदूंची श्रद्धास्थान यांचा कोणी अनादर केला तर आम्ही त्याला सोडणार नाही। जितेंद्र आव्हाडला माझं खुलं आव्हान आहे की पुण्यातला प्रत्येक रामभक्त, रामसेवक तुझ्या स्वागतासाठी सज्ज आहे। तुला योग्य त्या भाषेमध्ये आम्ही उत्तर देऊ। हिंदुत्व, हिंदूंची श्रद्धा, हिंदूंच्या अस्मिता याच्याशी कोणी अशा पद्धतीने खेळण्याचं कारण नाही। जितेंद्र आव्हाड अशा पद्धतीने चुकीचं बरळतो, त्याला मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे। भारतीय जनता पार्टी त्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही। तर हे होते धीरज घाटे ज्यांनी आता थेट आव्हान दिलं जितेंद्र। आता भाजप आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातला वाद कसा शिकेला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन रोहित सह मी प्रणव डमाले, फॉर द पीपल न्यूज, पुणे।